नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन। आज DCPS बाबत एक नवीन शासन निर्णय आलेला आहे। जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या NPS पूर्वीची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना DCPS अंमलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 19 जानेवारी 2019। शासन निर्णय। राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना NPS पूर्वीची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना DCPS लागू करण्यात आली आहे। सदर योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने विविध संघटनांनी सदर योजनेतील त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत। या अडचणींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने आणि त्या योजनेची परिणामकारकरित्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने एक अभ्यास गट स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार खालीलप्रमाणे अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अनुक्रमांक पदनाम 1 अध्यक्ष माननीय राज्यमंत्री वित्त, 2 सदस्य माननीय राज्यमंत्री साप्रवी, 3 सदस्य माननीय अपर मुख्य सचिव वित्त, 4 सदस्य माननीय अपर मुख्य सचिव साप्रवी, 5 सदस्य माननीय प्रधान सचिव लेवको, 6 सदस्य उपसचिव शालेय शिक्षण, 7 सदस्य सचिव संचालक लेखा व कोषागार। सदर अभ्यास गटाने नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करून या योजनेमध्ये येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने अभ्यास गट करून त्याबाबतचा अहवाल शासनास 3 महिन्यात सादर करावा। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 2019-01-19 17-00-45-1605 असा आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। खाली मित्रांनो सविस्तर प्रति म्हणून एक सविस्तर यादी दिलेली आहे। कर्मचाऱ्यांसंबंधीच्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।